वंदूया श्री चरण श्री गुरूंचे. जय जय रघुवीर समर्थ. राजाधिराज प्रभू रामचंद्र, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई या सकल संतांना मनपूर्वक वंदन करते. आमचे गुरुबंधू आदरणीय कैलासवासी श्री घाटगे साहेब यांनाही मनपूर्वक वंदन करते आणि उपस्थित असणाऱ्या सर्व साधकांना रामभक्तांना मनपूर्वक अभिवादन करते. मनोबोधाच्या आधारे सुखमीमांसा असा एक विषय या ठिकाणी आज आपण घेणार आहोत. श्लोकांच्या आधारेच सुखमीमांसा म्हणजे नेमकं काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मीमांसा शब्दाचा अर्थ आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला विचार. कुठल्याही गोष्टी संबंधीचा शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला विचार, युक्तिसंगत मांडलेला विचार याला मीमांसा असं म्हणतात. आता जीवसुखाचा प्रवासी, दुःख जराही नको तयासी, परी दोन्ही ते तो सोसी अनिवार्यपणे, अशी डॉक्टर काकांची एक ओवी आपल्या समोर आहे की प्रत्येक जीवाला आयुष्यभर हवं काय आहे तर फक्त सुख हवं आहे. सुख पाहिजे, सुख पाहिजे म्हणूनच तुमचे आमचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. अगदी जन्मल्या दिवसापासून तर मृत्यू येईपर्यंत आपल्या सगळ्यांचा शोध कशाचा चाललेला आहे तर सुखाचा शोध चाललेला आहे. आता हे सुख सुख म्हणजे नेमकं काय आहे? आम्हाला जे हवं आहे अखंड सुख, म्हणजे कधीही खंडित न होणारं सुख. अखंड सुख म्हटल्यानंतर कधीही खंडित न होणारं सुख तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हवं आहे. मग आता असं सुख हवं आहे तर हे सुख कुठं मिळेल याचा कधी आपण विचार केला आहे का? साधा प्रश्न आहे आपल्यासमोर की आम्हाला सुख कसं हवं आहे तर अखंड असणारं, कधीही नाहीसं न होणारं, चित्ताला अखंड समाधान देणारं असं सुख जर आम्हाला हवं आहे तर ते सुख कुठं मिळतं, कुठं असतं याचा कधी तुम्ही आम्ही शोध घेतलेला आहे का? समर्थ रामदास स्वामी आपल्याला एका श्लोकामध्ये म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधोनी पाहे. म्हणजे ह्या चरणांच्या माध्यमातून समर्थ आपल्याला सर्व सुखरूप असणारं तत्व कुठलं आहे किंवा कोण या जगतामध्ये पूर्ण सुखी सुखरूप झालेला आहे त्याचा सर्वे करा असं सांगतात. आता सर्वे करा म्हणजे शोध घ्या, पहा. आता अवतीभोवती आपण सगळे पाहतो, काही सत्ताधारी आहेत तर काही अत्यंत श्रीमंत असणारे लोक आहेत, काही अत्यंत दरिद्री असणारे लोक आहेत, काहींचे नातेवाईकांशी पूर्ण चांगले संबंध असणारे लोक आहेत, तर काही जण नातेवाईकांपासून फटकून राहणारे लोक आहेत. त्यानंतर काही जणांचा लोकसंग्रह भरपूर आहे, काही जणांना मुलं बाळा भरपूर आहे, काही निपुत्रिक लोक आहेत. असं सगळे अवतीभोवती आपल्या सगळे आहेत. आता संपूर्ण जगाचा शोध घेण्यापेक्षा आपलं जेवढं नातेवाईकांचं जग आहे तेवढाच जरी आपण हा शोध घेतला तर एकाजवळ एक आहे तर दुसरं नाही असं आपल्याला दिसतं. ह्याचाच अर्थ काय आहे की ह्या जगतामध्ये ज्याच्या ज्याच्या साह्याने आम्ही सुखी होण्याचा प्रयत्न करतो ते मुळात सुखी होत नाही. तर त्यांना मिळणारं त्यांच्या माध्यमातलं जे सुख आहे ते मात्र कसं आहे तर क्षणभंगूर आहे, अर्धवट आहे, नाहीसं होणारं आहे, असं हे सुख आहे. समर्थ आपल्याला म्हणतात, काल आपण एक पाहिलं की मनाचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर उपदेशाचा कधीही कंटाळा करू नये. इथे समर्थ म्हणतात, मना मीठ मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कायचा. जर तू संत संगतीमध्ये श्रवण केलंच नाही तर रामाचा तुझा काही योग येणार नाही. आता रामाचा तुझा योग येणार नाही म्हणजे राम अत्यंत सुखरूप तत्व आहे आणि त्या रामाचा तुझा ऐक्याचा जो अनुभव आहे तो मात्र तुला या जगताच्या मधून कधीही येणं शक्य नाही. एक आपल्या समोर आहे की आता वर्षभराचं धान्य जर आपल्याला साठवायचं असेल तर आपण
किराणा मालाच्या दुकानामध्ये जातो, कुठं पाणी शिंपडलेलं नाही, कुठं कीड लागलेलं नाही, ह्या पद्धतीचं ते धान्य जर साठवायचं असेल तर त्याला कीड लागलेलं नको, पाणी मारून वजन वाढवलेलं नको. म्हणजे साधं गहू तांदूळ जरी खायचे असतील तरी आपण त्याचा शोध घेतो. दुसरं, आपली कन्या आपल्याला जर विवाह करून दुसऱ्यांच्या घरी द्यायची असेल तर तिथं तिला सुख मिळावं म्हणून त्या घराण्याचा पण किती तऱ्हेने आपण शोध घेतो. आर्थिक स्थिती चांगली आहे का, वागायला बोलायला चांगले आहेत का, माझ्या मुलीला तिथं दिल्यानंतर तिला खरोखरी सुखरूपतेचा अनुभव येईल का. म्हणजे व्यवहारामध्ये पूर्ण सुखी होण्यासाठी आपण कितीतरी तऱ्हेचे चिंतन करतो. असं आयुष्यभर सुख माझ्या चित्तामध्ये अखंड राहावं तर मला काहीतरी असा शोध घेतला पाहिजे की नाही. मग असा पूर्ण सुखरूप असणारा कोण असू शकतो. तर आपल्यासमोर तैत्तरीय उपनिषदामध्ये 10 प्रकारची मांडणी केलेली आहे की सगळ्यात सुखरूप कोण राहतो किंवा कोण असतो. त्याच्यासाठी अशी मांडणी करून ठेवलेली आहे. एक सुख आहे ते म्हणजे शरीर धडधाकट आहे, उत्तम पदावर आरूढ झालेला आहे, म्हणजे चांगला अधिकारी वगैरे आहे, सगळे घरातले आणि ऑफिसमधले सगळे त्याच्या आज्ञेत राहणारे आहेत. याला मानुषानंद असं म्हणतात. पहिला जो आनंद आहे तो ह्या पद्धतीचा आहे. मग आता हे कायमचं असं स्वरूप राहू शकतं का हो आमचं? जोपर्यंत मालक म्हणून आम्ही त्या ठिकाणी आहोत, धडधाकट आहोत, आम्ही कार्य करू शकतो, तोपर्यंत आमचे सगळे नोकर चाकर आमचं ऐकतात. पण आम्ही जेव्हा पलंगावर जाऊन पडतो त्यावेळेला हे सगळे आमच्या आज्ञेत राहू शकतात का? तर नाही राहू शकत. म्हणजे हा आनंद तर तात्पुरता आहे, कायमस्वरूपी नाही. त्याच्यानंतर मग अनेक आनंद आपल्यासमोर ठेवलेले आहेत की सकाम उपासना करता करता त्या देवतेच्या लोकाला आम्ही राहायला जातो, पितरांची उपासना केली तर पितर लोकामध्ये जातो, बंधू बहिणीमध्ये फार आमचं लक्ष असेल तर ते भगिनी लोक, बंधू लोक असं आम्हाला मिळतो. असे अनेक त्या ठिकाणी यक्ष, किन्नर असे चढत्या वाढत्या प्रमाणात गंधर्व लोक असे ते दिलेले आहेत. पण सगळ्यात शेवटचा आनंद रूप कोण असतो याचं उत्तर देताना तैत्तरीय उपनिषदामध्ये मांडणी आहे की जो अत्यंत विरक्त आहे आणि आत्मज्ञान संपन्न आहे तो पूर्ण सुखरूप आहे. आणि ह्याच्या अलीकडचे सगळे जे आहे ते मात्र दुःखरूप आहे. मग आता सुखरूप जर मला व्हायचं असेल तर हे आत्मज्ञान म्हणजे काय, ते कुठं मिळतं, हा आत्मा म्हणजे काय, तो सुखरूप आहे म्हणजे काय, हे सगळं मला जाणून घ्यावं लागेल की नाही. जो तिथपर्यंत पोहोचलेला आहे त्याची भेट घेतल्याशिवाय ते मला कळेल का? व्यवहारात आपण पाहतो, जर आम्हाला काश्मीरला जायचं असेल, आता आमच्या मर्यादेमध्ये सगळ्यात जास्त लांब जायचं असेल तर काश्मीर एवढंच होतं. आता अमेरिका आलं, इंग्लंड आलं, पण आपल्या पिढीपर्यंत ते जास्तीत जास्त लांब जायचं म्हणजे काश्मीरला जायचं. आता तिथं जर मला जायचं असेल तर तिथं जाण्यापूर्वी आधी जो जाऊन आलेला आहे त्याच्याकडे आम्ही जातो की नाही, की तिथं जाताना काय काय बरोबर घ्यावं लागेल, तिथलं वातावरण कसं असतं, तिथं खायला प्यायला काय मिळतं, ह्या पद्धतीचं संपूर्ण आपण काय करतो, विचार विनिमय करतो. आणि मग ते प्रवासाला जाताना तेवढं साहित्य घेऊन तिकडं जातो. मग आता मला पूर्ण सुखरूप व्हायचं आहे, मला अखंड आनंदरूप व्हायचं आहे, मला सदैव सुखाचा अनुभव हवा आहे, तर मग तिथपर्यंत जो जाऊन पोहोचलेला आहे त्याच्याकडे जाऊन मला ते साहित्य गोळा करावं लागेल की नाही, की असं मला जर व्हायचं असेल तर मी काय केलं पाहिजे. आता मीमांसा शब्दाचा अर्थावरून आपण एक बघूया. आम्ही अकोल्यावरून पुण्यामध्ये आता स्थायिक झालो, म्हणजे तिथं येऊन राहिलो. आता अगदी सुरुवातीला पुण्यामध्ये आल्यानंतर आम्ही भाड्याच्या घरात राहिलो. भाड्याच्या घरात राहायची कधीच आम्हाला सवय नव्हती, कारण बाहेरचे लोक पण स्थायिक होते, त्यामुळे बदलाबदलीचं कधी कामच नाही झालं. सासरी आल्यानंतर मिस्टरांची सर्व्हिस सुद्धा अपडाऊन करण्यासारखीच होती. जवळपासच्या सगळ्या गावांमध्ये ते बँकेच्या निमित्ताने हिंडत फिरत होते, पण घर बदलण्याचा कधी प्रसंग आला नाही. म्हणजे तिकडेही स्थायिक होते, इकडेही स्थायिक होते. पण पुण्यात आल्यानंतर सुरुवातीला भाड्याने राहण्याचा प्रसंग आला. आता म्हणलं हरकत नाही, भाड्याने राहत होतं, पण 11 महिने झाले की टांगती तलवार डोक्यावर होती की आता तुम्हाला घर सोडावं लागेल, नाही तर भाडं तरी वाढवून द्यावं लागेल. असं 3-4 ठिकाणी आम्ही घरं ज्या वेळेला बदल
निदान 1 BHK का होईना पण स्वतःचं घर या ठिकाणी झालं पाहिजे. दर 11 महिन्याला ही टांगती तलवार काही आपल्याला परवडणारी नाही. आधी सवयी पण नव्हत्या बदलीच्या, त्यामुळे मग ते एवढं सामान पॅक करा, परत दुसरीकडे त्याला धक्का न लागता न्या, परत सोडा, परत लावा, हे सगळंच त्रासदायक वाटायला लागलं. मग आता घर पुण्यामध्ये घेण्याचा निर्णय झाल्यानंतर काय काय करायला सुरुवात केली. आधी बिल्डर कुठले चांगले आहे, मग लोकेशन कुठलं चांगलं आहे, आपल्या खिशाला कोणाचं लोन परवडणार आहे फेडण्यासाठी, LICचं का स्टेट बँकेचं का अजून दुसरं कुठलं. मग या सगळ्या तऱ्हेच्या विचारणा आमच्या सुरू झाल्या. मग त्यानंतर लोकेशन कुठलं चांगलं आहे की जिथं घर घेतल्यानंतर नातवाची शाळासुद्धा जवळ पडेल, मुलांचं ऑफिससुद्धा जवळ पडेल आणि आपल्याला हिंडायला फिरायला सुद्धा बाजारहाट सगळं जवळ असेल. आणि आता फक्त एक घर घ्यायचं तर इतका विचार आम्हाला करावा लागला. ह्याला म्हणतात घरमीमांसेला सुरुवात केली. ही काय झाली, घरमीमांसा करायला सुरुवात झाली की कसं कुठं घ्यायचं, कोण बिल्डर चांगला आहे, कुठं लोन चांगलं मिळेल, आपल्याला फेडता येण्यासारखं लोनची रक्कम कुठं मिळेल, हे सगळं विचारणा करणे याला घरमीमांसा म्हणतात. आता दुसरी एक अजून मीमांसा, ती म्हणजे गाडी मीमांसा. आता सुरुवातीला गाडी शिकले हे, गाडी शिकल्यानंतर आपण तो पहिल्यांदा गाडी शिकल्यानंतर नवी कोणी गाडी घेत नाही, कारण चालवता चालवता जर व्यवस्थित नाही चालली, त्याला धक्के बसले, काही झालं तर ते सेकंड हँड बरे असं म्हणून सेकंड हँड गाडी घेतली की जोपर्यंत आपला हात त्याच्यावर बसत नाही आणि आपल्याला पूर्ण कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत ही सेकंड हँड गाडी जी आहे ती आपल्याला चालते, म्हणून ती गाडी घेतली. नंतर 1-1.5 वर्षानंतर यांनी सांगितलं की ही जुनी सेकंड हँड घेतलेली गाडी आपल्याला काय करायची आहे, काढून टाकायची आहे आणि नवी कोरी गाडी घ्यायची आहे. असं निश्चित झाल्यावर पुण्याचे सगळे शोरूम आम्ही हिंडलो गाडी पाहण्यासाठी. मग त्याच्यामध्ये CNG घ्यायची, पेट्रोलची घ्यायची का डिझेलची घ्यायची, नवीन मॉडेल कुठलं आलेलं आहे, बसायला उतरायला सीट कशाचे चांगले आहे, त्यानंतर ते ऑटोमॅटिक आहे का गेअरवाली आहे, कुठली घ्यायची आहे, रस्त्यावर वळवताना कुठली सोपी जाईल. म्हणजे ती गाडी घेताना सुद्धा आम्हाला इतकी विचारणा करावी लागली. याला गाडी मीमांसा म्हणतात. अशी सुखमीमांसा की नक्की सुख म्हणजे कुठं आहे आणि मला जर ते पूर्ण हवं असेल तर त्याचा पत्ता मला विचारला पाहिजे आणि त्याचा पत्ता आम्हाला संत सांगून ठेवतात. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारखा हो. तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात की सुखरूप तत्व एकच आहे आणि ते म्हणजे माझा पांडुरंग. समर्थ रामदास स्वामी आपल्याशी बोलतात दासबोधाच्या माध्यमातून, जयासी वाटे सुखचे असावे तेने रघुनाथ भजनी लागावे. की ज्याला वाटतं आपल्याला पूर्ण सुखरूपतेचा अनुभव हवा त्यांनी रघुनाथाचं भजन करावं. आता रघुनाथाचं भजन करावं असं समर्थ रामदास स्वामी सांगतात, सगळे संतही आपल्याला सांगतात अखंड रामाचं नाम घ्या, भजन करा. पण त्या रामाचं जर चरित्र आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की ज्याला ज्याला आम्ही दुःख म्हणतो ते सगळे दुःख आमच्यापेक्षाही जास्त त्या रामाच्या आयुष्यात आलेले आहेत. मग तरी सुद्धा त्याचं भजन करायला संत का सांगतात, त्याला सुखरूप का म्हणतात, आहे की नाही मोठा प्रश्न. अरे दुःखातून बाजूला व्हायचं, पण ज्याचं सगळं चरित्र दुःखमय आहे त्याचं नाव घेऊन आम्हाला कसं काय सुखरूपतेचा अनुभव येणार आहे. मग आता राम सुखरूप आहे असा संतांनी जो निर्णय केलेला आहे तो तर नक्की बरोबरच आहे, कारण शास्त्राचा निर्णय पण तोच आहे, संतांचा निर्णय पण तोच आहे. मग आता राम सुखरूप तत्व आहे असं संत कशावरून म्हणतात. मग आता रामाच्या जीवनातला एक प्रसंग पाहूयात आपण. रामाला ज्या वेळेला विश्वामित्रांनी त्याला घेऊन नेले, तिकडून तो आला, हे सगळं आपल्याला चरित्र त्याचं माहिती आहे की यज्ञाचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी त्याला विश्वामित्र घेऊन गेलेले आहे. आणि तिकडून तो परत आल्यानंतर मग दशरथ राजाने एक निर्णय घेतलेला आहे की आता उद्या आपण या रामाला राज्याभिषेक करायचा. काय निर्णय झाला, रामाला राज्याभिषेक करायचा. मग सगळीकडे दवंडी पिटली जाते की उद्या पहाटेच रामराजाला काय होणार आहे, रामरायाला राज्याभिषेक होणार आहे आणि हे सगळं राज्य अयोध्येचं त्याला आता सुपूर्द करण्यात येणार आहे. आता 5-6 तास असे गेल्यानंतर आता काही मंथरा आपल्याला त्या सगळ्या कथा माहिती आहेत, त्यांनी काय केलं काय नाही. आणि एक 5-6 तासानंतर
तुला राज्याभिषेक वगैरे काही होणार नाही, पण तुला 14 वर्ष मात्र वल्कल धारण करून वनवासात जावं लागणार आहे. आता आपल्या दृष्टीने जर विचार केला तर एक अत्यंत भाग्योदय प्राप्त होणारी अशी एक घटना म्हणजे राज्याभिषेक होणार, आणि दुसरी एकदम दुःखदायक घटना वल्कल धारण करून तुम्हाला निघावं लागणार आहे. मग आता दोन्ही परिस्थितीमध्ये रामरायाचं अंतःकरण जे होतं ते अत्यंत समस्थितीत होतं, ते अत्यंत शांत होते, त्यांचं धैर्य खचून गेलेलं नाही. राज्याभिषेक होणार म्हणून ते हुरळून गेलेले नाही, आणि वनात जावं लागणार म्हणून ते होरपळून गेलेले नाही. आणि असं ज्याचं अंतःकरण आहे तो सुखरूप असतो. आता रामाला सुखरूप का म्हटलेलं आहे तर कुठल्याही प्रसंगामध्ये ज्याचं मन स्थिर असतं, समाधानी असतं, कधीही खचून जात नाही, आणि आलेल्या प्रसंगाचा जो कधीही निषेध करत नाही, तर ते बरोबर त्याच्यावर जे काय व्यावहारिक सत्तेत उत्तर द्यायचं असतं ते शांतपणे देऊन, कर्तव्य करून तो शांत चित्ताने आलेली परिस्थिती हाताळतो, आणि म्हणून तो सुखरूप आहे. आता त्या रामाचे आम्ही भक्त. आता आपल्याकडे पाहूयात, आम्ही स्वतःला रामाचे भक्त म्हणतो. आता पुण्यात आल्यानंतर पुणे हे सगळ्याच गोष्टीचं माहेरघर आहे, भोगाचं पण माहेरघर आहे, विद्येचं पण माहेरघर आहे. मग पुण्यात आल्यानंतर एवढे सुंदर सुंदर नाट्यगृह आहेत, सारखं नाटक लागतं, मग आपण पण एकदा नाटकाला गेलं पाहिजे. सगळ्या फॅमिलीसह एकदा नाटकाला जायचं म्हणून ते छान तिकीटं काढून ठेवले आम्ही, आणि आता नाटकाला निघणार इतक्यात 2 न सांगता पाहुणे आले. खरं येत नाहीत ना तसे कोणी आता, पण 2 न सांगता पाहुणे घरी आले. आता कोणाला तरी एकाला तरी घरी राहावं लागणार की नाही त्यांचं स्वागत करताना. आता बघा, तिकिटाचे पैसे वाया जाऊन जाऊन असे किती गेले असते आमचे, फार तर 1000 रुपये. 1-2 जणांचं तिकीट जर कॅन्सल केलं तर 1000 रुपये गेले असते. आम्ही रामाचे भक्त. तो राज्य प्रसंग असू दे किंवा वनात जाण्याचा प्रसंग असू दे, तो एकदम स्थिर आहे, शांत आहे, आनंद त्याचा डिस्टर्ब झालेला नाही, आणि त्याचे आम्ही भक्त. अगदी सुखाचा शोध नाटकापर्यंत जाऊन घेणार आम्ही. नाटकाला जाता येत नाही म्हणून आमची आदळआपट होते, आणि त्या अतिथीचा सत्कार आम्हाला व्यवस्थित करता येत नाही. खरं तर अतिथीचा सत्कार जर व्यवस्थित केला नाही तर 7 जन्माची पुण्याई आमची नष्ट होते, असं फळ आम्हाला कठोपनिषदात सांगितलेलं आहे. पण त्याचंही आम्हाला भान राहत नाही की 7 जन्माची आमची पुण्याई जाईल आदळआपट केली, अतिथीचा सत्कार नाही केला तर. पण आता नाही गेलो आम्ही नाटकाला तर काही बिघडणार होतं का? पण तसं काही होत नाही. आमचे पापड लगेच मोडतात. छोटा प्रसंग आहे, अगदी छोटा प्रसंग आहे की नाटकाला जाता येत नाही, पिक्चरला जाता येत नाही कोणीतरी घरी आल्यामुळे. आणि रामाचे भक्त आम्ही असून सुद्धा या एवढ्याशा गोष्टींनी जर आम्ही नाराज होत असू, एवढ्या ज्या गोष्टींनी आमची मनस्थिती बिघडत असेल, आमचं सतत आतमध्ये जळफळाट होत असेल, तर तो राम कुठे सुखरूप, आणि आम्ही छोट्या छोट्या गोष्टींनी नाराज होणारे त्याचे भक्त कुठे? मग आता राम सुखरूप का आहे तर तो कधीही कुठल्याही विषयामध्ये रममाण झालेला नाही. जो प्रसंग येईल तो कर्तव्य श्रेष्ठ म्हणून त्यांनी साजरा केलेला आहे. म्हण काय आहे आपल्या समोर? भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ. आणि आताची पद्धत काय आहे? सगळ्यांच्या भावना जास्ती श्रेष्ठ. म्हणून कोणाचं मत दुखवू नका. आमचं